ज्ञानदेव तुकाराम रामकृष्ण हरी. दंडकारण्य महावन येवनवासी निवासस्थान. कोठे म्या करावे आपण आज्ञापन मग देई. संत श्रेष्ठ एकनाथ महाराज सांगतात, कथेचा प्रसंग असा सुरू आहे. त्या ठिकाणी शरभंग ऋषीला त्या ठिकाणी रामप्रभू भेटलेले आहेत आणि रामप्रभूची भेट झाल्यानंतर त्या ठिकाणी वेगवेगळ्या विषयावर चर्चा झाल्यानंतर रामप्रभूने त्या ठिकाणी शरभंग ऋषीला विचारलं की या दंडकारण्यामध्ये निवासस्थानाकरता कोणती जागा चांगली आहे, असा प्रश्न त्या ठिकाणी रामप्रभूने शरभंग ऋषीला केलेला आहे. शरभंग म्हणे श्रीरामासी येची वनी वनवासी. सुतीक्ष्ण वसे महाऋषी शिगर त्यापासी तुम्ही जावी. शरभंग ऋषीने सांगितलं याच वनामध्ये त्या ठिकाणी महान ऋषी सुतीक्ष्ण ऋषी अशा नावाचे ऋषी राहतात, तुम्ही त्यांच्या जवळ जावं असं त्या ठिकाणी सांगत होते. तो तुम्हासी वनवासी वस्ती सांगे पयथा स्थिती. जेने वासे श्रीराम कीर्ती ये सत्रि जगते वाढेल. आणि त्या ठिकाणी सुतीक्ष्ण ऋषी तुम्हाला त्या ठिकाणी कोणतं ठिकाण आहे ज्या ठिकाणी तुम्ही वस्ती करायला पाहिजे आणि त्या ठिकाणी वस्ती केल्यामुळे तुमची तिन्ही जगामध्ये ख्याती होईल. कारण जागेला सुद्धा महत्व असते, बरोबर आहे की नाही. जर मेन जागेवर जर एखादं ठिकाण असेल तर त्याचा विशेष फायदा होते. तसं देवाची जर जागा जर समजा आणखीन तुमची वस्ती अशा ठिकाणी असावी ज्याच्यामुळे सर्व जगात तुमची ख्याती होईल, तर सुतीक्ष्ण ऋषी तुम्हाला त्या ठिकाणी त्या बाबतीत मार्गदर्शन करतील. येनेची पंते महाप्रज्ञा जावे सुतीक्ष्ण ऋषी दर्शना. परी काही एकासे विज्ञापना ऐक सर्वज्ञा श्रीरामा. सर्वज्ञ शब्द वापरलेला आहे म्हणजे देवाला सांगितले की तुम्ही सगळं जाणता हे पण सांगितलं वहीमध्ये. आणि याच मार्गाने समोर गेल्यानंतर सुतीक्ष्ण ऋषींची भेट होईल तुम्हाला. पण तरी पण माझं एक गोष्ट मला तुम्हाला सांगायची रामा, ऐका. तुझे देखताची चरण दृश्य दृष्टा नाही दर्शन. खुंटले भवभयाचे भान गमनागमन मद नाही. स्वतःचा अनुभव सांगलेले शरभंग ऋषी म्हणाले, रामा तुमचं दर्शन झाल्यानंतर द्रष्टा आणि दर्शन ही जी त्रिपुटी ही संपलेली आहे आणि मला म्हणजे एकदम समाधान प्राप्त झालेलं आहे. माझे सर्व इंद्रिय शांत झाले देवा. असं प्रकारे त्या ठिकाणी आपला अनुभव रामप्रभूच्या समोर त्या ठिकाणी शरभंग ऋषी व्यक्त करत होते. तरी प्रारब्ध बळी सृष्टी आणि वारच याचीच गोष्टी ते मध्ये थे दाटो वाटी. नीती उठा उठी सत्य लोका. मला इथून जायची इच्छा नाही म्हणे. आता मला असं वाटतं की रामा तुम्ही या वनवासात मला इथून जायची इच्छा होईल का कुणाला. देवाची संगत सोडून कुणाला जगात काही प्राप्त झालं तर इतक्या महान भक्ताला कुठं जायची इच्छा नाही. पण तरी पण देवा कसं आहे की आयुष्याची सीमा आहे आणि जगामध्ये संत असतील देव असेल प्रत्येकाच्या आयुष्याच्या ज्या सीमा येतात या जगामध्ये त्या सीमा पार करता येत नाही. जेवढं लिखाण झालेलं आहे माझं आयुष्य संपलेलं आहे म्हणून मला आता इथून जाणं आहे. नाही तर माझी इथून जायची इच्छा नाही म्हणे. मी इतका समाधानी पावलोय म्हणे देवा मला इथंच राहायची इच्छा आहे. पण मला एक सत्य लोकांहून ब्रह्मदेवाची आज्ञा असल्यामुळे त्या ठिकाणी सत्य लोकाला आता जावं लागेल. माझे अदृष्ट देखोन ब्रह्मयाने धाडिले विमान ते म्याने वारिले जाण. तुझे दर्शन घ्यावया. कारण माझे आयुष्य संपलेलं आहे आणि आयुष्य संपल्यामुळे ब्रह्मदेवानं मला विमान पाठवलं होतं. तुम्ही येण्याच्या अगोदरच देव लोक इथं होते, तुम्ही बघितलंच. आणि आता देव लोक गेलेले इथं आणि मला मागोमाग माझं आयुष्य संपल्यामुळे मला जाणं आहे. त्यामुळं मी तुमचा निरोप घेतो देवा. माझी इच्छा नसताना पण मला इथून जावं लागत आहे देवा. असं रामप्रभूला त्या ठिकाणी शरभंग ऋषी बोलू लागले. तुझसी जव होय भेटी तो प्रारब्ध देहाची गाठी
तुझ देखता जग जेठी उठा उठी देह पडेल. शरभंग ऋषी म्हणाले काय म्हणे माझं बी बघा म्हणे भाग्य कसं आहे. त्या ठिकाणी तुमची भेटी होईपर्यंत आयुष्य होतं म्हणे. तुम्ही इथं आला आयुष्य संपलं माझं. मला आणखीन थोडं आयुष्य भेटलं असतं, जीवन भेटलं असतं तर या दंड कारण्यामध्ये थांबून देवा तुमचं दर्शन घडलं असतं मला वारंवार. मला तुमच्यासोबत राहता आलं असतं. पण माझं बघा म्हणे प्रारब्ध, माझ्या प्रारब्धामध्ये एवढंच आहे म्हणे तुमचं दर्शन. याच्यानंतर आता नाही म्हणे मी सत्य लोकाला चाललोय. तुझ देखता सावधान करोनी निज देहाचे दहन करीन सत्य लोका गमन तवा आपण स्थिर व्हावे. रामा एक विनंती आहे माझी. शरभंग ऋषी बोलू लागले की माझी एक शेवटची विनंती आहे. तुम्ही या ठिकाणी थांबावं आणि तुमचं दर्शन घेत घेत तुम्हाला मनात साठवत मी माझा देह त्या ठिकाणी अग्निरूप करून टाकणार आहे, देहाचं दहन करून टाकणार आहे आणि सत्य लोकाला गमन करणार आहे. पण शेवटी हा प्राण त्यागताना पण तुमचं दर्शन मला होणं गरजेचं आहे. क्षणे राहावे रघुपती सर्पसाणी जैसी कांती तैसी स्थूल देहाची निवृत्ती करण्याची श्रीरामा. रामप्रभू जास्त वेळ घेणार नाही तुमचा. ज्या प्रकारे जो साप असतो तो स्वतःचं शरीर म्हणजे कात म्हणतात आपल्याकडे त्याला, जसे कात टाकतो आणि नवीन शरीर धारण करतो, काही सेकंदामध्ये स्थूल देहाचा त्या ठिकाणी त्याग करतो म्हणे मी त्या प्रकारे. त्यामुळे माझी विनंती आहे की तुम्ही या ठिकाणी थांबावं. स्थूल देह होती जाती परिपालटे ना आत्मस्थिती मग योग्याग्नी दाहोनी देहाकृती जायणची ते सत्य लोका. म्हणजे स्थूल देह जरी संपला तरी आत्मस्थिती संपत नाही. त्यामुळे मी योगाग्नी पेटून त्या ठिकाणी देवा या स्थूल देहाचा त्याग करून मी सत्य लोकाला जाणार नाही. तुझ्या कृपे श्रवणाथा भय नाही जन्म धरिता भय नाही कर्म करिता धेममता भय नाही. देवा तुमचं दर्शन झालेलं आहे आणि तुमचं दर्शन झाल्यानंतर भीती संपलेली आहे. कारण देवाचं दर्शन झाल्यानंतर या जगामध्ये शोक भय या सगळ्या गोष्टी संपत असतात. त्यामुळे माझं भय हे सगळं संपलेलं आहे आणि मला आता एक परमानंद प्राप्त झालेला आहे आणि या स्थितीमध्ये मला आता देहाची आसक्ती राहिलेली नाही, असं त्या ठिकाणी शरभंग ऋषी बोलत होते. दोरांगी सर्प जन्मला नांदोनिया सोय निमाला त्यासी दोर नाही भ्याला तैसा झाला देह संग. देहासोबत कसा संग झाला म्हणे. एक जे दोरी असते दोरी सरप दिसली म्हणे आणि नंतर तीच दोरी वापस दोरी झाली म्हणे. सरप जोपर्यंत माहित नाही तोपर्यंत तो काय होता, साप होता. जेव्हा माहित झालं तेव्हा ती दोरी आहे. त्या प्रकारे त्या ठिकाणी या देहाचा संग मला झालेला आहे. शरभंग ऋषी त्या ठिकाणी प्रभू रामचंद्राला आपल्या आश्रमामध्ये आलेले रामप्रभू सोबत त्या ठिकाणी चर्चा करत होते. जैसी देहा सवे मिथ्या छाया तैसी मुक्ता सवे मिथ्या काया राहिली से रघुराया भोगावया दृष्ट. जशी देहासोबत छाया आहे म्हणे, शरीरासोबत आपण चलत असताना आपली सावली आपल्या सोबत चलते, तसं आत्म्यासोबत शरीर आहे म्हणे. आपलं प्रारब्ध आपले भोग भोगण्याकरता शरीर आहे, असं शरभंग ऋषी त्या ठिकाणी प्रभू रामचंद्रांना बोलत होते. ऐसे बोलो नियादान श्राम देखता पण शरभंगाने घालोनी आसन केले धन योगाग्नी योगे. नाथ महाराज सांगतात अशा प्रकारे बोलून शरभंग ऋषीने आपलं आसन घातलं. आसन घालून योगाग्नी तयार केला, योगाग्नी स्वतःमध्ये प्रगट केला आणि योगाग्नीने आपलं स्वतःचं शरीर त्या ठिकाणी योगाग्नीने जाळून टाकलं. रामपूरला बघत बघत आपल्या देहाचा त्याग करून त्या ठिकाणी सत्य लोकांच्या दिशेनं शरभंग ऋषी निघाले. करिता योगाग्नी
देहधन सत्यलोक भोगायतन कुमार देह पावलापन तरिप्यमान तेजस्वी. जो देह होता या मृत्यू लोकातला त्या देहाचं दहन करून त्या ठिकाणी बघत बघत त्या ठिकाणी कुमार देह जो कधीही वृद्ध होणार नाही. आता आपण आपला जो शरीर जे आहे समजा मृत्यू लोकातलं शरीर हे काय होतं की जसं जसं वय वाढल तसं तसं काय होतं ते वृद्धावस्थेला पावते, तारुण्यावस्थेतून वृद्धावस्थेला पावते. पण कुमार देह त्या ठिकाणी प्राप्त झाला शरभंग ऋषीला जो कधीही वृद्ध होणार नाही आणि दिव्य अशा प्रकारचा देह धारण करून त्या ठिकाणी शरभंग ऋषी त्या ठिकाणी सत्य लोकाच्या दिशेने निघाले. याज्ञिक साधिती स्वर्ग भुवन त्याहुन याचे महत्व गहन अश्वमेध राजसूय यज्ञ त्याहुन गहन महिमा याची. नाथ महाराज सांगतात त्याची महिमा आगाध आहे. अश्वमध्ये यज्ञ वगैरे जे यज्ञ असतात त्याच्या पुण्याच्या पलीकडलं पुण्य पाहिजे या प्राप्ती करता असं श्रेष्ठ पुण्य त्या ठिकाणी शरभंग ऋषीने केल्यामुळं त्यांना ही स्थिती प्राप्त झालेली आहे. कर्मोनिया पितृस्थान क्रमोनिया स्वर्गमर्जन क्रमोनिया देह सदन विराजमा सत्यलोकी. कारण त्यांनी वेगवेगळ्या प्रकारचे तप केले होते. पहिले पितृलोक भेटलं, सगळे लोक त्या ठिकाणी स्वर्गलोक प्राप्त झालं आणि पुण्याची वाढ होत होत त्या ठिकाणी त्यांनी ते कर्म करत गेले आणि पुढे आता सत्य लोकाची प्राप्ती झालेली आहे त्यांना. सत्यलोकी शरभंगासी श्राम कृपा फळली कैसी तेथे देह बुद्धी नाही त्यासी पूज्य सर्वासी जरी झाला. नाथ महाराज म्हणतात की सत्य लोकात जरी शरभंग ऋषी झाले तर रामप्रभूच्या दर्शनाचा त्यांना काय फायदा झाला. तर त्या सत्य लोकात गेल्यानंतर सुद्धा देहबुद्धी राहील नाही. देहबुद्धी म्हणजे जो आता देह प्राप्त झाला होता कुमाराचा देह तो पण देह जो आहे त्याच्यासोबत सुद्धा त्यांना आसक्ती नव्हती आणि त्या ठिकाणी सत्य लोकांमध्ये सुद्धा सगळेजण त्यांची पूजा करू लागले. रामप्रभूच्या दर्शनाचा लाभ तो त्यांना झाला होता. ब्रह्मयाने सन्मानिता त्यासी स्वार्गता न धरी देहबुद्धीसी श्रीराम कृपा फळली ऐसी भोगी प्रारब्धासी विदेहत्वे. विदेह स्थिती त्या ठिकाणी प्राप्त झाली होती. सत्य लोकात जाऊन सुद्धा जो देह तिथं प्राप्त झाला त्या देहावर सुद्धा त्या ठिकाणी त्यांची आसक्ती नव्हती. ब्रह्मदेव स्वतः पूजा करू लागले. इतकं श्रेष्ठ पद त्या ठिकाणी प्राप्त झालेल्या शरभंग ऋषींना. करिता श्रीराम नाम स्मरण बाधुन शके देह बंधन ते देखील या श्रीराम चरण देही दे आपण शरभंग. ज्या रामप्रभूच्या नामस्मरणामुळे जन्म मरण तुटते आणि माणसाच्या जीवनाचं कल्याण होते. साक्षात त्या रामप्रभूचं दर्शन चरणाचं दर्शन प्राप्त झाल्यानंतर शरभंग ऋषींची काय अवस्था झाली असावी. दीन तारावया जान श्रीरामाचे वनप्रयाण एका जनार्दना शरण जगदुद्धारण श्रीराम. नाथ महाराज सांगतात रामप्रभूचा जो अवतार झालेला आहे तो सगळ्या जीवांचा उद्धार करण्याकरता झालेला आहे. ते रामप्रभूचं चरित्र आज आपल्याला ऐकायला भेटते म्हणून आपलं कल्याण होत आहे. आणि या ठिकाणी जेवढे बी ऋषी येतं शरभंग ऋषी असतील जेवढे वनामध्ये ऋषी येतं या सगळ्या ऋषींची भेट त्या ठिकाणी जे होत आहे किंवा त्या ऋषींना भेट देता येतं. आता रामप्रभू म्हणजे जगाचे मालक आहेत. त्यांना माहित नाही का दंड करण्यामध्ये कोणतं स्थान चांगलं आहे ते. परंतु आता काय होतं एक ऋषी दुसऱ्या ऋषीकडे पाठवलेत का म्हणून कारण त्यांना माहित आहे रामपूरला सगळं माहित आहे. पण एक ऋषी स्वतःचा उद्धार झाला की दुसऱ्या ऋषीकडे पाठवायचे मग दुसऱ्या ऋषींचा उद्धार झाला पाहिजे. आता पुढच्या ऋषींजवळ पाठवले आता त्यांचा पण उद्धार करतील रामप्रभू म्हणजे सगळ्यांसोबत रामप्रभूची भेट व्हावी म्हणून काय करले तर तुम्ही रामप्रभू आता त्या ऋषींना जाऊन भेटा असं. अशा प्रकारे त्या ठिकाणी आजची कथा अशी आहे. शरभंग ऋषीचा उद्धार झालेला आहे आणि सत्य लोकाला निघून गेले. विदेह कैवल्याचे ताट शरभंगासी केले चोखट सेविता देश भाषा उचिष्ट झाला उचट शेष भागी. नाथ महाराज सांगतात त्या ठिकाणी विजय कैवल्याचं ताट म्हणजे कैवल्य अशा प्रकारचं जे
ऐश्वर्य संपन्न अशा प्रकारचं त्या ठिकाणी ऐश्वर्य शरभंग ऋषीला आजच्या अध्यायामध्ये प्रभू रामचंद्रांनी दिलेले आहे. परमामृत रामायण ते ते भोगते वशिष्ठ वाल्मिक पूर्ण त्याचे उचिष्ट सेविता दान एका जनार्दन विदेही. आणि नाथ महाराज सांगतात की हे जे रामायण आहे हे परम अमृत आहे म्हणून. कारण कसं आहे, अमृतानं फक्त काय होऊ शकते म्हणजे माणसाचं अमर होऊ शकते, पण परमामृतानं माणसाचं कल्याण होईल. फक्त स्वर्गच नाही, त्या ठिकाणी मोक्ष प्राप्ती होईल. अशा प्रकारचं परमामृत म्हणजे रामायण आहे. आणि त्याचे मेन भोक्ता म्हणजे कोण आहेत, वशिष्ठ आणि वाल्मिक आहेत म्हणे. आणि आपण म्हणे त्यांचंच उचिष्ट या ठिकाणी श्रवण करत आहोत आणि त्या श्रवणानं आपलं कल्याण होत आहे. ज्ञानदेव तुकाराम रामकृष्ण हरी.